जय शिवराय मित्रांनो. लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेली आहे. पण ही योजनेचं स्वरूप नेमकं कसं आहे, या योजनेमध्ये कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, या योजनेसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि या योजनेमध्ये तुम्हाला कुठे अर्ज भरायचा आहे, कसा भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला पैसे कसे भेटणार आहेत, याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. मित्रांनो, लाडका भाऊ योजना या योजनेचं एक नाव वेगळंच आहे. काय नाव की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. एक कार्य प्रशिक्षण योजना आहे, त्यालाच लाडका भाऊ योजना म्हटलेला आहे. ही योजना नेमकी काय आहे त्याविषयीची आधी माहिती पाहूया. या ठिकाणी पहा, तुम्हाला सांगतो, एक महास्वयं नावाचं एक पोर्टल आहे. महास्वयं यावरती जे उमेदवार, या ठिकाणी आपण अजून पाहू शकतो इथं पहा, उमेदवार, हे जे उमेदवार आहेत, जेवढे पात्र उमेदवार आहेत, त्या पात्र उमेदवारांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला इथे रोजगारासाठी अर्ज करायचा आहे. या ठिकाणी अर्ज करणार आहात तुम्ही. आणि दुसरी बाजू अजून उद्योग असणार आहेत. जे पात्र उद्योग आहेत, त्या पात्र उद्योगांनी सुद्धा या ठिकाणी काय अर्ज करायचा आहे. कशासाठी? त्यांना कामगार भेटण्यासाठी. हे कामगारासाठी इथं अर्ज करतील उद्योग आणि उमेदवार कामासाठी अर्ज करतील. ठीक आहे. तर हे दोन्ही जे आहेत, या उद्योगाला कामगार भेटतील आणि या कामगारांना काम भेटेल, अशा पद्धतीचा ही योजना आहे. तर या ठिकाणी या दोन्हीची सरळ सरळ अर्थ आहे, यांना यांची गरज आहे आणि यांना यांची गरज आहे. लक्षात आलं? इथे पहा, उमेदवार, जे पात्र उमेदवार असतील त्यांना या पात्र उद्योगामध्ये काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिली जाईल. त्यांना प्रशिक्षण असं म्हटलं जाईल आणि या प्रशिक्षणाचा कालावधी असेल 6 महिने. ठीक आहे. हे उमेदवार या उद्योगामध्ये काम करणार आहे 6 महिन्यासाठी. सहा महिन्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जाईल की त्यांचा प्रशिक्षण कालावधी कंप्लीट झालेला आहे. आणि त्या 6 महिन्याच्या नंतर या उद्योगाला जर जी कुठली कंपनी आहे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांना जर वाटलं या जे काही कामगार आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना आपण कायम करावा, म्हणजे या कंपनीकडूनच ठेवून घ्यावा आणि तिथून पुढे काम करण्याची त्यांना संधी द्यावी, तर ते उद्योग त्या उमेदवाराला संधी देऊ शकतात. ठीक आहे. हे झालं. आता या 6 महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे 6 महिने काम करायचे, म्हणजे 6 महिने ट्रेनिंग पूर्ण करायची. प्रत्येक महिन्यामध्ये तुमची हाजरी 100% भरणं गरजेचं आहे. जर तुम्ही 10 दिवस प्रत्येक महिन्यात, बरं का, प्रत्येक महिन्यामध्ये 10 दिवस जर गैरहजर राहिले तुम्ही, तर तुम्हाला जे काही जे वेतन दिलं जाणार आहे ते वेतन तुम्हाला भेटणार नाही. तर ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. म्हणजेच पूर्ण काम तुम्हाला 6 महिने त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि 6 महिने काम केल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला जे काही विद्या वेतन ठरवलेलं आहे महाराष्ट्र शासनाने, ते तुम्हाला भेटणार आहे. आणि ते कुठे भेटणार आहे? तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटला भेटणार आहे. तर त्यासाठी जी काही पात्रता आहे तुमची, 10वी किंवा 12वी जर तुमची झालेली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 6,000 रुपये भेटणार आहेत. ITI किंवा पदवी जर झालेली असेल तुमची, तर तुम्हाला 8,000 रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि त्यानंतर पदव्युत्तर किंवा पदवीधर असेल तर तुम्हाला 10,000 रुपये त्या ठिकाणी भेटणार आहे. हे असे भेटणार आहे तुम्हाला वेतन. या पद्धतीची ही पूर्ण स्कीम आहे, ही योजना आहे. आता या योजनेमध्ये कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे याविषयीची माहिती आपण पाहूया. या योजनेमध्ये पात्र कोण आहेत? उमेदवारांचं वय 18 ते 35 वर्ष असणं गरजेचं आहे. म्हणजे किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असणं गरजेचं आहे. उमेदवार हा 10वी 12वी पदवी ITI पदव्युत्तर असणं गरजेचं आहे. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे.
उमेदवाराकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. आधार कार्ड पाहिजे. पाचवं जे आहे की जे पात्र उमेदवार आहेत त्यांनी महास्वयं जी गव्हर्नमेंटची जी काही वेबसाईट आहे rozgar.mahaswayam.gov.in यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायचं आहे. काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी जॉब भेटणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका. त्याला मी लवकरच तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी देणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर परत भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.